कार्तिक महिना आला की सगळीकडे भक्ती, पूजा, दीपदान आणि व्रताचं वातावरण दिसतं। हा महिना भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे। या महिन्यात केलेली छोटीशी ही सेवा, दान किंवा पूजा हजार पटींनी फळ देते। आज आपण ऐकणार आहोत कार्तिक महिन्याची दुसरी कथा, तारा भोजन कथा। ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि भक्ती जर खरी असेल तर देव स्वतः येऊन आपल्या भक्तांच्या सेवेत उतरतात। एकदा काय झालं, एका छोट्याशा गावात सावित्री नावाची स्त्री राहत होती। ती अतिशय गरीब होती, पण मनाने श्रीमंत होती। तिचं आयुष्य देवभक्तीत आणि सेवेने भरलेले होते। ती रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घालत असे, दिवा लावत असे आणि भगवान विष्णूची नामस्मरण करत असे। त्या गावात दरवर्षी कार्तिक महिन्यात तारा भोजन नावाचा एक सुंदर सण साजरा केला जात असे। या दिवशी लोक भगवान विष्णूला प्रसाद म्हणून 7 प्रकारचे अन्न बनवून रात्री तारांकित आकाशाखाली बसून भोजन करत असत। म्हणतात की या दिवशी जो भक्त ताऱ्यांच्या खाली भोजन करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि देव कृपा लाभते। सावित्रीलाही हा सण करायचा होता, पण तिच्याकडे अन्नधान्य नव्हतं। घरात केवळ थोडेसे तांदूळ आणि 2 वाट्या पाणी होतं। तिचं मन उदास झालं, पण ती म्हणाली, देवा, माझ्याकडे काही नाही, पण माझं प्रेम आणि श्रद्धा तुझ्याशी आहे। ती त्या 2 वाट्या पाण्यात तांदूळ टाकून मंद आचेवर भात शिजवू लागली। तेवढ्यात दारावर कुणीतरी टकटक केलं। बाहेर पाहते तर एक ज्येष्ठ ब्राह्मण उभा होता। त्याने नम्र आवाजात म्हटले, माते, मला खूप भूक लागली आहे, काही खायला मिळेल का? सावित्रीचं मन हेलावलं। ती म्हणाली, माझ्याकडे काही नाही, पण थोडा भात आहे, तुम्ही बसून खा। तिने तो सगळा भात त्या ब्राह्मणाला दिला आणि स्वतः उपाशी राहिली। ब्राह्मणाने हसून भात खाल्ला आणि म्हणाला, माते, तू मला प्रेमाने अन्न दिलंस म्हणून तुझे सर्व दुःख नाहीसे होतील। आणि अचानक तो तेजोमय रूप धारण करून भगवान विष्णूच्या रूपात परिवर्तित झाला। सावित्री आश्चर्यचकित झाली। ती देवाच्या पायाशी कोसळली। भगवान विष्णू म्हणाले, तू आज खरी भक्ती दाखवलीस, मी तुझ्या घरात लक्ष्मीचा वास कायम ठेवीन। असं म्हणून ते अदृश्य झाले। त्या क्षणानंतर तिचं झोपडं सोन्याच्या प्रकाशात उजळलं। अन्नधान्याने घर भरून गेलं। ती आनंदाने नाचू लागली आणि गावभर त्या चमत्काराची चर्चा झाली। पुढच्या वर्षी सगळ्या गावकऱ्यांनी तिच्याकडे येऊन विचारलं, सावित्री, तुला हा आशीर्वाद कसा मिळाला? ती शांतपणे म्हणाली, कार्तिक महिन्यात जेव्हा तारा भोजन करतो तेव्हा देव ताऱ्यांच्या रूपाने आपल्या जवळ असतात। त्यावेळी प्रेमाने, श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने अन्न द्यावं, तेव्हाच भगवान स्वतः येतात। त्या दिवसापासून गावात तारा भोजनाची परंपरा सुरू झाली। लोक आपल्या घरी अन्न तयार करून सर्वांना वाटत आणि रात्री ताऱ्यांच्या खाली बसून भोजन करत। म्हणतात की त्या दिवशी जो ताऱ्यांच्या खाली बसून आपल्या कुटुंबासोबत प्रेमाने जेवतो त्याच्या घरात लक्ष्मीचा वास राहतो, संकट दूर होतात आणि मनात शांती निर्माण होते। कार्तिक महिन्याची ही कथा आपल्याला शिकवते की देवाला पैशाने नाही तर प्रेमाने आणि भक्तीने जिंकता येते। अन्नदान, सेवा आणि प्रार्थना हीच खरी पूजा आहे। तर मित्रांनो, या कार्तिक महिन्यात तुम्हीही देवाला अन्नदान करा, ताऱ्यांच्या खाली कुटुंबासोबत प्रेमाने भोजन करा आणि मनात भगवान विष्णूंचं नाव घ्या, कारण जिथे भक्ती आहे तिथेच भगवान आहेत। आपल्याला आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। कथा आवडली असेल तर लाईक करा